रामोशी समाज हा रामवंश समाज, राणा वनात राहतो म्हणून या समाजाचं नाव पुढं रामोशी समाज असं पडण्यात आलं. त्याच नगरला बहरजींचा जन्म झाला. एकदा या मातीसाठी मरायची संधी द्या राज. हा बहिर्जी या स्वराज्यातल्या माय माऊलींची कुंकू वाचवण्यासाठी एकदा संधी मागतोय राज. पिंगळा होतो बर का राज, मी वासुदेव होतो बर का राजा, मी भिकाऱ्याची वेशभूषा करतो बर का. अख्ख्या मावळात लोक असं म्हणतात की बहरजी सारखी भूमिका अख्ख्या जगात कोणी करू शकत नाहीत. पण ही सुरुवात कुठून झाली? खर तर नाईक समाज किंवा रामोशी समाज हा रामवंश समाज, राणा वनात राहतो म्हणून या समाजाचं नाव पुढं रामोशी समाज असं पडण्यात आलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी राजांचा जीव वाचवण्याचं पहिलं काम जर कोणी केलं असेल तर ते रामोशी समाजानं केलंय, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. अहो, महाराजांचा जीव कोणावरती होता? हो, महाराजांचा जीव होता इथल्या मावळ्यांवरती, इथल्या बहरजी नायकांवरती, इथल्या समाजातल्या शूरवीर योद्ध्यांवरती. याच नगरला बहरजींचा जन्म झाला. बहरजी नाईक म्हणजे स्वराज्याचे गुप्तहेर. त्यांची निवड कशी झाली? महाराज एकदा जंगलात जात होते, शत्रू यायची, आक्रमण करायची आणि या स्वराज्यावरती हल्ला करायचे. स्वराज्याची गाठ बांधायची आहे, स्वराज्य उभा करायचा आहे, यासाठी एक एक मावळा महाराजांनी जोडला. महाराजांनी जंगलामध्ये, कधीतरी तुम्ही सातारला गेलात तर भोर नावाचा तालुका आहे, त्या भोर नावाच्या रायरेश्वराच्या मंदिराच्या खाली महाराजांनी जंगलामध्ये आपल्या सवंगड्यांना बोलवलं. त्यांना सांगितलं विट्टीदांडूचा खेळ करा, आणि विट्टीदांडूचा खेळ थांबवला आणि सांगितलं की तलवारबाजी चालवा, ढोल ताशे खेळा, त्याचबरोबर दांडपट्टा चालवा. या शत्रूंच्या विरोधात आपल्याला उभा राहायचं आहे. आणि महाराजांनी जंगलाच्या बाहेर 2 पोरू उभी केलेली. त्यासनी सांगितलेलं की बाबा, बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसला तर तुम्ही कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढा, म्हणजे आम्हाला कळून जाईल बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसते. मग बाहेरून कोणी अनोळखी व्यक्ती येताना दिसली की जंगलाच्या बाहेर उभे केलेले 2 पोरं हुबेहूब कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढायचे. महाराजांना समजायचं कोणीतरी अनोळखी व्यक्ती येत आहे. राजे लगेच तिथं तलवारबाजीचं प्रशिक्षण थांबवायचे आणि विट्टीदांडू खेळायचे, कारण बाहेरच्या शत्रूला कळू नये की आत स्वराज्याची गाठ बांधली जाते. एकदा बाहेरून बहरजी नाईक येत होते. बहरजी नायकांना बघितल्या बरोबर जंगलाच्या बाहेर उभे केला, पोरांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. नाईक आत आले, राजांना मुजरा केला. राजा, संधी द्या राज. एकदा या मातीसाठी मरायची संधी द्या राज. हा बहिर्जी या स्वराज्यातल्या माय माऊलींची कुंकू वाचवण्यासाठी एकदा संधी मागतोय राज. राजांनी विचारलं, काय करतोस? काय नाही जी, मी पिंगळा होतो बर का राज, मी वासुदेव होतो बर का राजा, मी भिकाऱ्याची वेशभूषा करतो बर का. अख्ख्या मावळात लोक असं म्हणतात की बहरजी सारखी भूमिका अख्ख्या जगात कोणी करू शकत नाही, इतकी सुंदर भूमिका करतो मी. महाराज म्हणले, असं? हा, हो महाराज. ठीक आहे, मी तुला बोलवून घेतो, जा. बहरजी नाईक जायला निघाले. 4-5 पावलं पुढे गेले, पुन्हा माघारी आले आणि राजांना म्हणाले, राज, जंगलाच्या बाहेर जे तुम्ही 2 पोरं उभी केलं सा, त्यासनी सांगा की मोर या दिसात वरडत नसत्यात म्हणून. एवढंच वाक्य त्यांचं ऐकलं, एवढंच वाक्य त्यांचं ऐकलं आणि महाराजांनी त्यांना गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला. छत्रपती शिवाजी राजांच्या काळात, त्या काळात राणी वेसात यायची जायची परमिशन खुद्द महाराजांच्या अंगरक्षकांना सुद्धा नव्हती. पण महाराजांच्या राणी वेसात जाऊन महागार यायची परमिशन महाराजांनी फक्त एकाच मावळ्याला दिली होती. त्यांचं नाव म्हणजे गुप्तहेर बहरजी नाईक. ही योजना आहे ना, हे देण आहे ना, अहो देत राहतो हा समाज, मागत काही नाही. बघा ना, इतिहासात या समाजानं आजपर्यंत काहीच मागितलं नाही, फक्त हा समाज देत राहतो, देत राहतो. इथल्या समाजानं आतापर्यंत फक्त या मातीला दिलंय, इथली माणसं दिलेत, माणसांबरोबर आपली पोरं सुद्धा इथल्या मायलेकीने स्वातंत्र्यासाठी बहाल केलेत. हा समाज फक्त देतो देतो. या समाजाला कुठं
इतिहासात नाव यावं अशी अजिबात अपेक्षा नाही. कुणीतरी आपल्याला काहीतरी द्यावं याची सुद्धा अपेक्षा नाही. महाराजांनी ज्यावेळी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात एक पोस्टर असतं महाराजांचं. त्यात एक इंग्रज अधिकारी आहे जो महाराजांना मुजरा करतो, त्याचं नाव हेनरी. तो म्हणतोय की महाराजांचा राज्याभिषेक व्हायच्या अगोदर 2 महिने आमच्या इंग्रजांच्या वकारीच्या शेजारी एक भिकारी भीक मागत होता. मी पळत पळत गेलो, त्या भिकाऱ्याची मला दया आली. त्या सुरतेमधल्या त्या भिकाऱ्याच्या ताटात मी 1 रुपया टाकला आणि त्या माणसानं 2 दिवसात आमची सुरत अख्खी भिकारी करून टाकली. दुसरे तिसरे कोणी नव्हते, स्वराज्याचे गुप्तहेर बहरजी नाईक होते. ज्यांनी सुरतेतला लुटायचं काम महाराजांच्या सांगण्यावरनी केलं. एकदा महाराजांनी विचारलं, नाईक, हो नाईक, अहो उद्या तुम्ही गुप्तहेर, उद्या मेलात ना तरी इतिहासात तुमचं नाव कुठे लिहिलं जाणार नाही, कारण एवढी गुप्त बातमी ठेवायचं काम गुप्तहेर खात्याला होतं. नाईक, तुमच्या पोराबाळांचं काय हो, तुमचं बरं वाईट झालं तर. तरी हा रांगडा मर्द महाराजांना म्हणतोय, महाराज पोराबाळांची चिंता कोणाला, महाराज मी स्वराज्यासाठी जन्माला आलोय. हे पाणी सोडलं मी माझ्या पोराबाळांवरती, हे आयुष्य कुर्बान केलं मी माझ्या स्वराज्यावरती. राज, हा बहरजी तुमचा, हा बहरजी स्वराज्याचा. राज, म्या मेल्यानंतर ज्या हडातनं जगदंब जगदंब आणि शिवाजी शिवाजी हे नाव ऐकू येईल, राज ते हाडे या बहरजी नाईकांची असतील, एवढं लक्षात ठेवा. हे समर्पण आहे ना, हे समर्पण द्यायचं काम रामोशी समाजाने इथल्या मातीमध्ये केले. प्रत्येक गोष्ट शिकवते मातीसाठी कसं जगायचं, मातीसाठी कसं बलिदान द्यायचं. नाईक म्हणजे प्रचंड मोठी आसामी होती. छत्रपती शिवाजी राजांचा जीव वाचण्याचा प्रयत्न नाईकांनी केला असं मी का सांगितलं, तुम्हाला माहिती आहे महाराजांनी सुरतेबरोबर अजून एक गाव लुटलं होतं. त्या गावाचं नाव जालनापूर. आपल्या इथं जालना नावाचं शहर आहे. महाराजांनी ते लुटलं. जालना लुटल्यावरती सगळी संपत्ती गोळा केली आणि राजा थेट कुठे गेले, महाराज थेट पहिल्यांदा संगमनेरमध्ये आले. छत्रपती शिवाजी राजांच्या सोबत खुद्द बहरजी नाईक सुद्धा होते. आणि त्यावेळी संगमनेरमध्ये सगळी सोन्याची लूट आणून ठेवली होती. पण खबर महाग कळाली, महाराजांनी जालना लुटलाय. सगळं सैनिक माघारी आलं महाराजांना पकडायला. एकदम कवचित पकडलं. आता काय, गेले शिवाजी राजा बेमौत मरणार. आता कवटात सापडले. कैक सैन्यानिशी महाराजांनी हल्ला केला होता. पण त्यावेळी महाराजांचा जीव वाचण्यासाठी उभा राहिले ते म्हणजे महाराजांचे सगळ्यात आवडते निष्ठावंत सरदार बहरजी. राजे म्हणाले, मी आहे ना. महाराजांनी विचारलं, बहरजी लढता? अहो राजे, मी आहे ना, याच नगरचा आहे, इथला रस्ता मला माहिती आहे. राजे, तुम्हाला सुखरूप पोचवायची जबाबदारी हा बहरजी करेल. आणि संगमनेरची लढाई झाल्यानंतर बहरजी नाईकांना सुखरूप पोचवायचं काम रायगडावरती जर कुणी केलं असेल तर ते फक्त गुप्तहेर बहरजी नाईक यांनी केलंय. छत्रपती शिवाजी राजांना सुखरूप पोचवायचं, राजांच्या जीवाला हात नाही लागला पाहिजे, एवढी साधी माफक अपेक्षा या माणसांनी ठेवली. हो, काही जीवाचा पर्याय केला. पहिला घाव हा आमच्यावरती असेल आणि दुसरा घाव हा महाराजांवरती असेल. आज 365 गड किल्ल्यांवरती जो भगवा फडफडतो ना, तो फडफडतो फक्त इथल्या रामोशी समाजाने दिलेल्या बलिदानामुळं, त्यांच्या प्रेरणेमुळं, त्यांच्या असंख्य त्यागामुळं. हे ऐकायला भारी वाटतं, ऐकल्यावरती अंगावरती काटा येतो. पण या माणसांचा त्याग तुम्हाला माहिती आहे. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चालू होता. महाराजांनी प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी द्यायचा प्रयत्न केला. ज्याची त्याची पराक्रमाची शौर्याची गाथा ऐकून ज्याला त्याला महाराजांनी बक्षीस दिलं. खरं तर ज्यावेळी सिंहासन एक एक पायरी चढत होते त्यावेळी पहिली पायरी चढलेली महाराजांना बहरजी नाईकांचा प्रताप आठवला. तानाजी मालुसरे आठवले, बाजीप्रभू आठवले. महाराज सिंहासनावरती बसले, प्रत्येकाला काही ना काहीतरी देत होते. कोपऱ्यात एक माणूस उभारला होता. त्यांनी मौलवींचा ड्रेस परिधान केला होता. महाराजांनी बघितलं त्या माणसाकडं आणि महाराजांच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. अरे, ज्या माणसानं स्वराज्याची पहिली पायरी रचली, ज्या माणसानं पहिला घाव स्वतःच्या अंगावरती झेलला,
माझ्यावरती काही शत्रूला येऊन दिलं नाही. ते बहरजी नाईक कोपऱ्यात मौलवींचा वेश घेऊन उभारले होते. या माणसाने आयुष्यात काही मागितलं नाही. या माणसाने फक्त स्वराज्याला दिलं आणि स्वराज्य महाराजांचं उभं करून दाखवलं. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्या राज्याभिषेकामध्ये सगळ्यात मोठा स्वराज्य उभं करण्याचा वाटा जर कुणाचा असेल तर तो आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांचे खऱ्या अर्थाने विचारांचे वंशज असलेला बहरजी नाईकांचा आहे. शाहिस्ते खान आला या स्वराज्यावरती. सुरुवात बघा क्रांतीची कुठून झाली. आपण म्हणतो ना 18 पगड 12 बुलुतेदार जात. मराठा हा त्या काळातला जात नव्हती बरं का. मराठा हा लढणाऱ्यांचा धर्म होता. जो जो या मातीसाठी लढेल ना तो मराठा. लढणाऱ्यांचा धर्म. खरं तर त्यामुळे माणसांनी जाती मागितल्या नाहीत. पण आमचं दुर्दैव कुठं झालंय. शिवजयंती आली की मराठा समाजानं करायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली दलित समाजानं करायची. अहिल्याबाई होळकरांची जयंती आली धनगर समाजानं करायची. उमाजीराजेंची जयंती आली तुमच्या समाजानं करायची. म्हणजे इथल्या लोकांनी काय करायचं, फक्त जाती जातीमध्ये इथले महापुरुष वाटून घ्यायचे. अरे बंद करा उत्पात, हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात, सामर्थ्यानं जावो व्यर्थ काहीसा अर्थ येऊ द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. शाहिस्ते खान आला या स्वराज्यावरती. महाराज पन्हाळ्यावरती कैद, तरी स्वराज्यावरती एका टायमाला 2-2 संकट. महाराज किल्ल्यावरती कैद आणि शाहिस्ते खान 1.5 लाखाची फौज घेऊन पुण्यात आलाय. पुण्याच्या लाल महालात थांबला. स्वराज्य चालवायचं काम पाठीमागं बहरजी नाईक यांनी केलं. महाराजांपर्यंत पहिली बातमी पोहोचवली. राज तो शाहिस्ते खान खुले आम येतोय रे, त्याला छळतो, राजा काहीतरी करा. आणि महाराजांनी सांगितलं नाईक मी कैद आहे, 2 वर्ष कसं तरी थोपवून ठेवा, 9 महिन्यात मी कैदेतनं खाली येतो, स्वराज्यातनं शाहिस्ते खानाला ताणून लावू. 2.5 वर्ष मातीत थांबला. माय माऊलींची कत्तल करायला चालू केली, खुल्या आम छायला चालू केलं. संयम संयम. महाराज खाली आले आणि महाराजांनी ठरवलं त्या शाहिस्ते खानाला आपण त्याची औकात दाखवायची. खरं तर महाराजांनी त्या काळात बहरजी नाईक यांना बोलवलं आणि विचारलं नाईक सांगा कसं करायचं. आणि जगातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची खऱ्या अर्थानं मांडणी जर कोणी केला असेल तर ते गुप्तहेर बहरजी नाईक यांनी केली. आणि सर्जिकल स्ट्राईक करायचं ठरलं लाल महालावरती. लाल महाल हा महाराजांचा किल्ला, महाराजांचं महाल. राहू दे म्हणले, आपल्याच घरात राहिलाय, राहू दे राहू दे राहू दे. पण एके काही वेळ असते. आणि महाराजांनी आपल्या बहरजी नाईकांना सांगितलं नाईक तुम्ही या मोहिमेचं नियोजन करा. नाईकांनी पुण्यातल्या एका लगीन सुद्धा महाराजांनी ठरवलं. पहिली पत्रिका शाहिस्ते खानाला दिली आणि परमिशन काढली की शाहिस्ते खान तुमच्या लाल महालाच्या बाहेरून मिरवणूक गेली तरी चालेल का. आणि परमिशन दिली. दिवस ठरला रमजानचा दिवस का. दिवसभर हे सैन्य जेवत नाही, दिवसभर हे सैन्य उपाशी राहतं, सायंकाळी अन्न खातं, उपास असतो. आणि सायंकाळी जडान्न खाल्ल्यावरती ही सगळी लोक झोपून जातील आणि नामी संधी आहे आपल्यावरती आक्रमण करायला त्यांच्यावरती. आणि ठरल्याप्रमाणे महाराजांची खऱ्या अर्थानं लग्नाची वरत निघाली. लाल महालांच्या शेजारी जल्लोष चालला होता. डोक्यात एकच लाल महाल आणि शाहिस्ते खान. स्वतः बहरजी नाईक त्या मिरवणुकीच्या पुढे ढोल वाजवत होते. त्यांच्या पाठीमागं महाराज आणि 300 मावळे, त्यातले 12 रामोशी होते. म्हणजे विश्वास कुणावरती आहे, विश्वास कुणावरती आहे, रामोशी समाजावरती आहे. कारण माहितीये जिथं जिथं लढाईची भूमिका असते ना तिथं तिथं तरणी बाण जिगर बाज पोरं लागतात. आणि इथं खऱ्या अर्थानं लढाई करायची आणि लढाई जिंकायची ताकद फक्त एकाच समाजात आहे, ते म्हणजे रामोशी समाजात. हे महाराजांना कळालं होतं. सोबत घेतले बहरजींना,
सायंकाळी 11 वाजता लग्नाची मिरवणूक जवळ आली, लाल महालाच्या जवळ आली. शाहिस्ते खान झोपी गेला होता. त्या तीरानं महाराज आले, पाठीमागे गेले, लाल महालाच्या जवळ गेले. नायकांनी सांगितलं, राजा हिथं आहे ना, इथं चोर दरवाजा आहे. महाराजांनी पाठीमागे उभारले होते संभाजी कावजी, महाराजांचे बॉडीगार्ड. संभाजी चल, संभाजी पुढे गेले, एक लाथ घातली, खऱ्या अर्थानं दरवाजा तोडला. भरज नाईक समोर, त्यांच्या पाठीमागे महाराज, पाठीमागे अन्य सैन्य. एक 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 माणूस हात गेला, तलवाऱ्या काढल्या, सपासप युद्ध. एक समोर धिप्पाड माणूस येत होता, नाईक पळत गेले, नाईकांनी तलवार काढली, सप पकडण्यात आली, मेला. शाहिस्ते खान मेला. पण शाहिस्ते खान नव्हता, शाहिस्ते खानाचा मुलगा मारला गेला होता. आणि महाराजांना सांगितलं नाईकांनी, महाराज खोलीमध्ये झोपलाय, हल्ला करा. महाराजांनी तलवार काढली. महाराज लगोलग शाहिस्ते खानाच्या खोलीपाशी गेले. पण दंगा उठल्यामुळे शाहिस्ते खान पळू लागला. त्याच्या पाठीमागे महाराजांच्या डोक्यात एकच, शाहिस्ते खान महाराज आहे. महाराज पळत पळत गेला पळत गेला, बायकांच्या खोलीत जाऊन लपला. कारण त्याला माहिती आहे, जगात छत्रपती शिवाजी राजांचे एकमेव असे मावळे आहेत जे बाईवरती गाईवरती कधीच हात उचलत नाहीत. पण महाराज शांत उभा राहिले. त्या संधीचा फायदा घेऊन खऱ्या अर्थाने एका क्षणात तो बाहेर आला. शाहिस्ते खान जसा बाहेर आला बघितला, महाराजांनी परत समशर काढले. शाहिस्ते खानाच्या मागं बिनघोळ मारणार म्हणून महाराज पळत गेले. शाहिस्ते खान जीवानी शिपावू लागला. गेला खिडकीतला उडी मारणार. महाराजांनी तलवार काढली, साप पकडला, तलवार चालवली. जीवावरचं युद्ध 3 बोटावरती निभावलं. शाहिस्ते खान खाली पडला. शाहिस्ते खानाचा सगळे सैनिक तयार व्हायला लागलं. भरज नाईक जवळ गेले, राजा निघा, लवकरात लवकर गेलं पाहिजे. सैनिक गोळा होते. राजा ज्या वाऱ्यानं महाराज वरती गेले, त्याच तीरानं महाराज माघारी आले. भरज नाईकांनी महालात जायच्या अगोदर 200 घोडी अगोदर खाली तयार करून ठेवली होती. पुढचं प्लॅनिंग, महाराज ज्या वेगानं खाली आले ना, महाराज बरोबर घोड्यावरती जाऊन बसले. आणि भरज नाईकांनी सांगितलं, राज लाल महालाच्या विरुद्ध दिशेनं आपण जायचं. आणि लाल महालाच्या विरुद्ध दिशेनं भरज नाईकांनी आपला घोडा ताणला. खरं तर महाराजांचं सैन्य लाल महालाच्या विरुद्ध दिशेनं गेलं. जगातला दुसरा गनिमी कावा जो भरज नाईकांनी केला, 400 बैल, आणि त्या बैलांना मशाली बांधल्या होत्या. आणि 400 बैल त्या लाल महालाच्या विरुद्ध दिशेनं, ज्या साईडला मावळे गेले त्या विरुद्ध दिशेनं म्हणजे कात्रजकडे पाठवले. हे मशाली लावलेले 400 बैल कात्रजकडे गेले. शाहिस्ते खानाच्या सैनिकानं महालावरती बघितलं, अरे हे मावळे गेलेत कात्रजकडे